काहीतरी नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये। तर माझ्यासोबत तर सोन्या आहेच। तर आम्ही आता चाललो अविनाशच्या घरी, म्हणजेच गीताच्या सासरी। तर आम्ही गणपतीची बाप्पाचं दर्शन घ्यायला जात आहोत। तर चला जाऊया। तर आणि नक्की बघा ब्लॉग। आपण खूप आता गीताच्या घरी पण जाणार आहोत, म्हणजे तिच्या माहेरी टिटवीला, आणि तिकडचं गाव पण बघा आणि एवढं एन्जॉय करणार आहोत। तुम्हाला ब्लॉग बघायला खूप आवडेल। आपण खूप नाचणार आहोत, खूप मजा मस्ती धमाल करणार आहोत। त्यामुळे तुम्ही पण नक्की आमच्यासोबत बघायला विसरू नका आणि खूप एन्जॉय करू। तर खरोखर खूप सारी मजा घेणार, खूप सारे गेम्स खेळणार आहोत। तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये खूप काही धमाल मजा मस्ती, कोकणातलं गणपती कसं असतं, गणेश चतुर्थी कशी असते, तर ते सगळं तुम्हाला दाखवणार। ओके, चला भेटूया। तर आता आपण चाललो अविनाशचं गाव। खूप असं जंगलामध्ये आहे, बघू शकता तुम्ही किती असं जंगल आहे। आणि अविनाश राहतो म्हसाळीला, तर आपण तिकडे आलेलो आहोत। तर बघून घ्या। तालुक्यामध्ये गाव आहे केलगड। केलगड हा एक मोठा गाव आहे, तिथे थोडक्यात बोलायला गेलं तर त्या साईडला पडतो हे अविनाशचं गाव, म्हणजे म्हसाळी। तर पाहू शकता रोड वगैरे पूर्ण जंगलातून आहे, जंगलामधून आहे बघा, बघू शकता तुम्ही, खूप एकदम जंगलामध्ये। भेटूया आपण पुन्हा। तर फायनली आम्ही अविनाश यांच्या घरी पोहोचलो। काय नेमकं तर आम्ही आता अविनाश गीताच्या घरी पोहोचलेलो आहोत। तर बघूया काय करतात। गणपती बाप्पा पाहू शकता, तर हिला तर ओळखतच असाल तुम्ही, ही गीता, हा तिचा नवरा अविनाश। हिला कोण ना ओळखत। आणि हा यश भाई आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये दिसलेला आपला जो चिकन तंदुरी ब्लॉग होता, तो आहे यश भाई। चला मित्रांनो, आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग त्यानंतर गीताकडे जायचंय, गीताच्या घरी, म्हणजे गीताच्या माहेरी जायचंय। चला बाय बाय। आम्ही आता आलोय अविनाशच्या घरी, आणि अविनाशची आई आहे बघा, पहिल्यांदा आणि काकू हाय करा, हाय आई, आई तुम्ही पण हाय करा, हाय हाय। अविनाशची आई आणि ही आहेत काकू, हाय। आम्ही निघालो आहोत गीताच्या घरी, एकदम नवरी नटलेली आहे आमच्या सुशावहिनी, आणि आता आम्ही सगळे चाललो आहोत मस्तपैकी गीताच्या घरी। काय बोलताय, चलो तो निघालते। तर आता आम्ही निघालो आहोत, गीता, मी, अविनाश, केतन आणि यश सुद्धा येतो आमच्या। आमची एक वंडा आणि डाळीत निघतात। छान मस्त ऊन पडलंय, एकदम भारी। छान क्लायमेट छान आहे मस्त। या बघा सासरवरची चालली आहे माहेरी, सगळं एकदम पॅक करून बघा, बॅग वगैरे तशी काय एकदम महिन्यावरची राहायला चालले। आणि हो हे बघा 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 किती एकदम मस्त अशी एकदम तयार। आणि जावई बापू सुद्धा निघालेले आहेत। हो हो, चला तर भेटूया आपण थोड्या वेळाने, बाय। तर आता आम्ही चाललो आहे टिटवीला, गीताच्या गावी। केतन, मी आहे, अविनाश, गीता आणि यश, आम्ही सगळे चाललो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, मी आता पोचलो आहोत गीताच्या इथे। तर गीताच्या इथे आल्या आम्हाला पाऊस भेटला, तर तो टेक घ्यायला नाही मिळाला। तर मी आता गीताच्या इथे पोचलेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकता गीताचं घर, हे गीताचं घर आहे। तर आम्ही आलेलो आहोत, तर पाहू शकता गीताच्या इथला गणपती बाप्पा तुम्हाला दाखवतो। तर पाहू शकता गीताच्या इथला गणपती बाप्पा अगदी खूप छान आहे, खूप छान आहे गणपती बाप्पा। रे बाबा पहा, गीताचे आहे बाबा, बाबा हाय करा, हाय। हा बघा, हा रुक
चालू करा दोन्ही करा. फ्रेंड्स, तर आम्ही आहोत गीताच्या घरी. हे बघा, गीता आलेली आहे तिच्या घरी. आता हे बघा, आम्ही सगळे आता मस्त बसलोय आणि आल्या आल्या आम्हाला मस्त बघायचं तुम्हाला काय मिळालंय. तुम्हाला आता दाखवते. मी नाही तिकडे दिसणार. हे बघा काय काय जावई बापूंची सोय आहे. हा नाही नाही, मुलीची जावई बापूंची. काय बोलायचं हे जावई बापू जोरात आहे. जावई बापू. चला मग आता आपण खाऊन भेटूया थोड्या वेळाने. ओके, बाय. रघुवेद काय करतो? पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. गाइस, तर आपली बिर्याणी बनायची तयारी सुरू आहे. जावई बापू बसलेले आहेत कांदा कापायला. नाही कांदा नाही, सॉरी, टोमॅटो कापायला बसले. मस्त सगळे काका बसलेत. दादा, हा दादा गीताचा मोठा दादा. ब्रँड दाखव. ओ ब्रँड. काय गीता तू काय काम नाही करत हो? नुसती आहे आलेशिवाय काय मजा नाही येते. तुझी बिर्याणी बनवते, नुसती बनवते. हे बघा, चुलीवर जेवण बनवायची तयारी. मस्त केतनकडे बसलीत चूल पेटवायला. काय मग कसं चाललंय? कसं वाटतंय? एकदम जावई बापू मध्ये एकदम टमाटर कापायचं काम चालू आहे. चाललंय आमचं हळूहळू. आम्हाला काही जास्त फास्ट जमत नाही. करतो. बघा किती एकदम खूप कामाला लागलेले आहेत. खूप जोरदार तयारी चालू आहे आमच्या बिर्याणीची. घरामध्ये घाई गडबड चालू आहे मस्त अशी. ही आहे गीताची आई. आई हाय कर. आई हाय हाय. आणि ह्या मोठ्या वहिनी गीताच्या वहिनी हाय करा. हाय. ही आई आणि वहिनी गीताची. आणि ही गीता. आणि ही गीताची मोठ्या दादाची. आणि या बघा या छोट्या वहिनी लहान सगळ्यात. हाय वहिनी करा. त्या कसं वाटतंय तुला घरी येऊन? मस्त, मग काय आता तुझ्या घरी आली मग तुझी मजा आहे ना. तुला मजा येते का नाही? म्हणजे काय आपलंच घर ना. मजाच मजा. गेम वगैरे खेळायचे. हा म्हणजे काय खेळायचे गेम. नाचायचं रात्री. ओ वहिनी काय नाचायचंय रात्री. आई नाचायचंय जोरदार. आपल्याला व्हिडिओ बनवली पाहिजे. हा माझा लाडका बारका भाऊ. हाय हाय तर गीताने आता तेलाची किटली दिलेली आहे इथे. तर आता गीता तेल टाकणार आहे. तर आपण पहिले कांदे परतून घेणार आहोत. तर या गीता. घे टाक 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 तेल टाक तेल गजब बेइज्जती. तर आमची आता बिर्याणीचं सगळं मटेरियल आलेलं आहे. त्यामुळे आता आमची बिर्याणी तयार होत आहे. आणि आमचे कुक आहेत केतन गरड. केतन गरड बघा एकदा खूप बिझी आहेत सध्या. ते बघा फुल एकदम तयारीत. सगळं व्यवस्थित एकदम तयार आहे. आणि केतन गरड सुद्धा तयार आहेत. काय बोलताय? काय नाही, यशवरक नुसते इथं बाता मारायला आहेत. बाकी काय नाही. आम्ही तिघच आहोत फक्त. गीता काय अजिबात इथं पोचलेली नाहीये. तोंड वगैरे अर्षा, तोंड वगैरे पोरा. टोमॅटो कटिंग केली म्हणून काही सगळं होत नाहीये. याचं तोंड बघून घ्या गाईस. काही नाही बघा, हा माणूस आहे ना सगळं एकटा करतोय. सगळं एकटा करतोय. त्यामुळे नो टेन्शन. म्हणजे काय बायको आहे साईड घेणारच नाही. एवढं काय त्यात. आणि आहे ते आहे ना, खोटं बोलत नाही आम्ही. चीटिंग त्याची बायको होणारी आहे म्हणून चीटिंग करते. नाही असं काही नाहीये गाईस. आपली बिर्याणी एकदम खतरनाक वाली. खतरनाक एकदम झालेली आहे. गाईज इथे नॉनव्हेज न खाणाऱ्या मुलांनी नॉनव्हेज खाल्लेला आहे. ये वर्कांचे 2 आमदार हे फुटलेले आहेत. माझे इथे 10 दिवस बाप्पा आहे. तर आज खरोखर हा आमदार फुटलेला आहे. आणि दुसरा बघा परत कसं आता
आपली बिर्याणी तयार आहे, सगळ्यांनी जेवायला या. सगळे आता बसणार जेवायला. सगळे आलेले आहेत, सगळे जेवायला आलेले आहेत. कुक इथे बसलेले आहेत आणि आता सगळे जेवणार. बसून घ्या. हो क्या बसा प्रभा राय प्रभा ह्याच्यात फरक आहे. फुल मजा. मला तर लय आवडली बिर्याणी. एक नंबर. कशी वाटली बिर्याणी? एकदम सगळ्यांना कशी वाटली? अशी बिर्याणी हॉटेल पण फेल आहे. 100%. एक नंबर. गाईज आमचा आता हौजीचा डाव चालू आहे आणि सगळे हौजू खेळण्यात खूप बिझी आहेत. बघा एक नंबर सगळे खेळतायत आणि गीता ताई खेळायला. आणि बघा हौजी आहे मस्त चालू. बघू शकता एवढे बिझी आहेत की कोणाची मान वरती पण येत नाही. बघा हे गीता 1 मिनिट 2 मिनिटं. हे बघा कोण बघत पण नाही. हो हे बघा सगळे हौजी चालू आहे. चला बोला गणपती बाप्पा एकदम जोरात गेम चालू आहे. हे बघा एकदम जोरात. 7. तर फायनली मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत 40 रुपये आणि आमचं जे हौजीचं गेम आहे ते संपलेलं आहे. आणि आता खरोखर सगळ्यांना खूप झोप आलेली आहे. हा यश भाई तर अक्षरशः हौजी खेळता झोपत होता. आणि पण डोळे जाड झालेले आहे. शेवटचा डाव तर खूप मस्त झाला. इकडे दीपेश सुद्धा खूप हारलेला आहे. आपका रिएक्शन क्या है बताओ ना पब्लिक को. दाखव ना काय रिएक्शन काय. तर आजची विनर तुम्हाला दाखवतो. तर आजची विनर जवळपास 250 रुपये जिंकलेले आहे. काय करणार एवढ्या पैशांचं? एवढे पैसे ठेवणार कुठे? इथे यश आहेत बाकी काय नाही. ठेवणार कुठे? बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है यार. हैप्पी बर्थडे टू यू गीता. हैप्पी बर्थडे टू यू गीता. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी. तर आता मित्रांनो गीताचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत. तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतच आहोत. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विषय काय माहिती आहे का, आपल्या चॅनलवरती जे आहेत ना ते 70% नॉन सबस्क्राईब लोक आपले व्हिडिओ पाहतात आणि 30%च फक्त सबस्क्राईब. तर खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.